ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आजच्या भागामध्ये आपण पसायदानाचा अर्थ बघणार आहोत. आता विश्वासमध्ये देव येणे वाग्यात्म तोषावे, तोषवणी मज द्यावे पसायदान हे. आता म्हणजे श्री गंधर्वराज ज्ञानेश्वरी लेखन पूर्ण झाल्यावर श्री संत ज्ञानेश्वर माऊली विश्वात्मक असा जो सर्व धर्मातील देव त्याला विनंती करत आहे की त्याने या वाङ्मय यज्ञाने प्रसन्न व्हावे आणि मला या प्रसादाचे दान द्यावे. सर्व विश्व हेच माझे घर आहे, नव्हे आपणच सर्व विश्व जो बनवला आहे. अशा आत्मबुद्धीने संपन्न आपल्या सद्गुरू श्री संत निवृत्तीनाथांना त्यांनी विश्वात्मक ही उपाधी दिली आहे. यज्ञ म्हणजे निष्काम भावाने केलेले कर्म अशी व्याख्या गीतेने केली आहे. गीतेवरील टीका हा वाङ्मय यज्ञ आहे असे म्हणतात. या यज्ञाने प्रसन्न होऊन गुरूंनी प्रसाद देवा असे ते म्हणतात. जे खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवयांचे. जे संबंध मागच्या ओवीशी आहे, मला या प्रसादाचे दान द्या असा त्याचा अन्वय लावून येथून पुढे कोणत्या गोष्टी मिळाव्यात त्याचा उल्लेख आहे. खल म्हणजे दृष्ट, व्यंकटी म्हणजे वाकडेपणा. सर्वप्रथम दृष्टाचे दृष्टपण सुटावे असे मागणे मागितले आहे. त्यांना सत्कर्माची आवड उत्पन्न हो असे झाले म्हणजे कोणाशी त्यांचे शत्रुत्व राहणार नाही. सर्व प्राण्यांमध्ये मैत्रीचा व्यवहार हा होईल. मनुष्याच्या प्रवृत्तीला तो स्वतःच जबाबदार आहे. त्याने स्वतःचा उद्धार करायचा आहे असे भगवंत येथे सुचवतात. दुरितांचे तिमिर दावो, विश्वर सूर्य धर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. दुरित म्हणजे पाप, तिमिर म्हणजे अंधार. पापरूपी अंधाराचा नाश हो. सगळ्या विश्वाने स्वधर्म स्वरूप सूर्याच्या प्रकाशात पाहावे, मग सर्व प्राण्यांना ज्याला जे हवे असेल ते मिळेल. पाप म्हणजे सत्व, रज आणि तम या तीन गुणांच्या कमी अधिक प्राबल्याने मनुष्याचे आचरण बनते. रज तमच्या जोराने काम आणि त्यामुळे लोभ, मद, मोह, मत्सर हे शत्रू बलवान होतात. मानव पापाचरणास प्रवृत्त होतो. म्हणून स्वधर्म म्हणजे निष्काम वृत्तीने कर्माचरण हा गीतेचा मुख्य विषय आहे. भागवत धर्माचे सारही हेच आहे. स्वधर्म आचरणाच्या प्रकाशात सर्वांना पाहिजे ते मिळेल असे श्री संत ज्ञानेश्वर म्हणतात. वर्षता सकल मंगली ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेटतू या भूता. या पृथ्वीतलावर संपूर्ण मांगल्याचा अखंड वर्षाव करणारा ईश्वरनिष्ठांचा समुदाय सर्व प्राण्यांना भेटो. श्रेष्ठ पुरुष जे आचरण करतो त्याचे समाज अनुकरण करतो. त्याच्या वागण्यातून सामान्यांना धर्म कळतो. त्याच्या हृदयातील ज्ञानदीपाच्या प्रकाशात योग्य मार्ग दिसतो. ईश्वरनिष्ठ आपल्या आत्मज्ञानाने पूर्णतया संसाराकडे पाठ फिरून मुक्त झालेला असतो. पण समाज हिताकरता त्याचे कर्मत्याग न करता लोकसंग्रह करीत समाजाचा एक घटक म्हणून जगले पाहिजे. याकरता श्रीकृष्णांनी स्वतःचे उदाहरण दिले आहे. गीतेची ही शिकवण आहे. समाजातील सर्वांचे आचरण शुद्ध झाले पाहिजे, तरच ईश्वरनिष्ठांची मांदियाळी म्हणजे मोठा समूह तयार होईल. हे श्री संत ज्ञानदेवांचे मागणे आहे. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. ईश्वरनिष्ठांचे वर्णन करण्यासाठी येथे श्री संत ज्ञानेश्वरांनी 3 काव्यमय उपमा दिल्या आहेत. जे चालणारे कल्पतरूंचे बगीचे आहेत, सजीव अशा चिंतामणीचे गाव आहेत, अमृताचा बोलणारा समुद्र आहेत. चल म्हणजे चालणारा, कल्पतरू म्हणजे जे मागाल ते देणारे झाड, पण त्याच्याकडे आपल्याला जावे लागते. तर सज्जन मात्र कल्पतरू तर आहेत, शिवाय ते स्वतः तुमच्याकडे येतात. शिवाय ते कल्पतरू प्रमाणे एकच नाही, तर त्याची बागच आहे. चिंतामणी म्हणजे चिंताल ते देणारा दगड. संतही जे चिंताल ते देतात म्हणून ते चिंतामणी आहेत. शिवाय ते सजीव असल्याने देताना योग्य व योग्य याचा विवेक बाळगतात.
आणि चिंतामणीप्रमाणे ते दुर्मिळ नाही, तर त्यांचे समूह आहेत. अमृताचा एक थेंब अमरत्व देतो. संत हे अमृताचा बोलणारा सागर आहेत, म्हणून ते साऱ्या समाजाला अमर करू शकतात. चंद्रमेचे आलांछन, मातृदंड जे तापहीन, तेही सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतो. येथे संतांची तुलना चंद्र आणि सूर्याशी केली आहे. जे डाग नसलेले चंद्र आहेत, उष्णता नसलेले सूर्य आहेत, असे सज्जन सर्वांचे सोयरे, नातेवाईक होवत अशी प्रार्थना ते करतात. संत हे चंद्राप्रमाणे शीतल आणि आनंद देणारे असतात. चंद्र चांदण्यांचा वर्षाव करून अंधार नाहीसा करतो, तसेच संत स्वधर्म आचराने पापांचा अंधकार नाहीसा करून मंगलतेच्या चांदण्यांचा वर्षाव करतात. चंद्रावर डाग आहेत, पण संतांचे चारित्र्य मात्र निर्मल आहे. सूर्य जगाला प्रकाश आणि उष्णता देतो, पण तो दाहक आहे. संत ज्ञानाचा प्रकाश देतात, पण ते दाहक नाहीत. अशा प्रकारे गीतेतील तत्वज्ञानाचे मूर्त स्वरूप असे जे संत, त्यांचे श्रेष्ठत्व श्री संत ज्ञानेश्वर वर्णन करतात. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तीन लोकी, भजितो आदिपुरुषी अखंडित. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांतील सर्वांनी सर्व प्रकारचे सुखी होऊन त्यांनी आदिपुरुषाची अखंडित भक्ती करावी, अशी प्रार्थना श्री संत ज्ञानेश्वर करतात. दृष्ट पुरुषाची दुर्बुद्धी नाहीशी होऊन त्याला सत्कर्मात रती उत्पन्न होईल. पापांचा अंधार नाहीसा होऊन स्वधर्माचा सूर्योदय होईल. ईश्वरनिष्ठांचे समूह मांगल्याचा वर्षाव करतील. चारित्र्यवान पुरुष आणि प्राणीमात्रांचे सोयरे होतील. असे आदर्श समाजचित्र सुखी जीवनाचा मार्ग आहे. समाजाचे सर्व घटक सदाचरणी झाल्याशिवाय सर्व सुखी होणार नाहीत. आदिपुरुष म्हणजे परमात्मा, जो हे जाणतो की परमात्माचे सर्वत्र अस्तित्व आहे, तो स्वतः त्याच्याशी एकरूप होतो. भक्त आणि भगवंत यात भेद उरत नाही. या आदिपुरुषाची पूजा करावी. सत्कर्म कुसुमानी हेच त्याचे भजन होय. आणि ग्रंथपजी हे विशेषी लोकी हे दृष्टा दृष्ट विजय होवा वेजी. आणि विशेषतः या जगात ग्रंथ ज्याचे जगण्याचे साधन आहे, आधार झाला आहे, त्यांना दृष्ट आणि अदृष्ट दोन्हीही विजय मिळवत. गीतेत कर्मयोग आणि भक्ती हे परमात्म्यापर्यंत सर्वांना पोचण्याचे मार्ग सांगितले आहे. त्यासाठी साधनेची, ज्ञान किंवा योग मार्गातील तपस्येची गरज नाही. आपले सामान्य जीवन जगत असताना गीतेने सांगितलेल्या सत्वगुण युक्त मार्गांनी चालले आणि परमात्म्याचे सतत नामस्मरण केले तर या जीवनात म्हणजे दृष्ट आणि मरणोत्तर म्हणजे अदृष्ट असे दोन्हीही विजय लाभतील, असे श्री संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. जीवनात आणि जीवनोत्तर नैतिकतेने विजयी होणं, याला भारतीय तत्त्वज्ञान जे महत्त्व देते तेच याचे वेगळेपण आहे. येथे म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दानपसाहो, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. तेव्हा विश्वाचे राजे म्हणाले, या प्रसादाचे दान मिळेल. या वरामुळे श्री संत ज्ञानेश्वरांना आनंद झाला. श्री निवृत्तीनाथ गुरु यांना येथे विश्वाचा राजा म्हणून संबोधले गेले आहे. ते म्हणाले की ही ग्रंथरचना करताना श्री संत ज्ञानेश्वरांनी जे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश ठेवला तो सफल होवो. या मराठी भाषेच्या नगरी ब्रह्मविद्या इतकी सर्वांपर्यंत पोहोचो की जग सुखमय हो. श्रोत्यांनी मन एकाग्र करून या ग्रंथाचे श्रवण केले आणि त्याप्रमाणे जर आचरण केले तर ते सुखी होतील. श्री संत ज्ञानेश्वरांची प्रतिज्ञा पूर्ण हो. अशा रीतीने या वाकयज्ञाचा उद्देश पूर्ण झाला. म्हणून श्री संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वर माऊलींना खूप आनंद झाला. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.